ती भारतीय ट्रॉफीज कुमारी रोही मनोज मात्रे याचकडनं प्राप्त झाल्यात. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, थंड पाण्याची व्यवस्था श्री जितेंद्र कांतीलाल पाटील मास्टरचे खेळाडू आहेत, याचकडनं प्राप्त झाले आहेत. श्री संजय हरिश्चंद्र पाटील याचकडनं सर्व संघांसाठी फ्रूट बास्केट. श्री जितेश चंद्रशेखर मात्रे याचकडनं संपूर्ण स्पर्धेसाठी नाश्ता, चहा, पाण्याची व्यवस्था. आणि श्री कुणाल नित्यानंद मात्रे व रुपेश नित्यानंद मात्रे याचकडनं सर्व संघांसाठी थंड पेय याची व्यवस्था करण्यात आली. या सर्वांचं अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. हे सर्व ऊर्जा स्त्रोत राहिले आहेत, आपल्याला एनर्जी देण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. त्या सर्व देणगीदारांचं, आर्थिक सहाय्य करणाऱ्याचं मनापासून आभार आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि दोन्ही संघांसाठी आयोजकांकडनं महत्त्वाची सूचना आहे. इथे जिंकणारा संघ जो क्वालिफाय होईल, टॉप 4 मध्ये जाईल, तो उद्या संध्याकाळी 4 वाजता सामना खेळण्यासाठी या मैदानावरती येईल. सेमीफायनलचा मॅच उद्याच खेळवण्यात येणार आहे. जो पहिला सेमीफायनलचा मॅच आहे तो उद्या खेळवण्यात येईल. त्याच्यामुळे इथे जिंकणारा संघ, मग तो महाकाल मालजीपाडा किंवा दुसऱ्या बाजूला शार्वी 11 चिंचोटी, या 2 संघापैकी जो संघ जिंकेल त्याने उद्या 4 वाजता इथे हजर राहायचं आहे. आजच्या दिवसातील क्वालिफायवाला मॅच आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं भारत राऊत जॉईन होतील. याच्या अगोदर आपण प्रसादजी परब आणि प्रमोदजी शेळके यांचा आवाज ऐकला तर पंचाकडनं येतो इशारा. 4 षटकांचा मॅच आहे, क्वालिफायवाला मॅच आहे. क्वालिफाय तर बाबा क्वालिटी दाखवायची आहे, पात्रता दाखवायची आहे तर पात्र होणार. या सामन्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होते. नक्कीच क्वालिफायची मॅच, हायफायची मॅच मी म्हणणार, महत्त्वपूर्ण मॅच. बरेच संघ या ठिकाणी नक्की दाखल झाले होते स्वप्न घेऊन की आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. ही क्वालिफायची मॅच, महत्त्वपूर्ण मॅच. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अगदी गुडघ्याला वाकवलं, तिथून मात्र चेंडूला ऑफ साईडला पिक करायचं होतं. पहिला चेंडू खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, खातं उघडलं गेले. धावा संख्येला सुरुवात. बघा या ठिकाणी आयोजकानं निर्णय घेतलाय 15 मिनिटं 3 षटकात हाताळण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं दिलेत. 3 षटकं 15 मिनिटात हाताळणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रयत्न केला होता फिल्डरनं. चेंडूला फील्ड करण्यासाठी मात्र तो कॅच कदाचित होऊ शकला असता. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र कॅच ड्रॉप झालाय. बाउंड्री लाईनवर चेंडूला थांबवलं गेलंय. रिप्ले पाहू शकाल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. अगदी मागे फिल्डरनं खूप चांगला प्रयत्न पाहू शकाल, खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. अंतिम क्षणी तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. हर्षद होते या व्हाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी चांगला प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती संजय 2 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केले, फील्ड करतो, एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केले. थोडासा टाइम घेतला, वेळ घेतला, लेट झाले, थोडेसे लेट झाले आणि ते लेट जात असताना फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आले. हा चेंडू बघा उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला होता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थ्रो करताना थोडासा वेळ घेतला. भाई टाइम नाही घ्यायचं, लेट नाही व्हायचं. आमचे प्रसादजी परब देखील आले होते, त्यांना म्हटलं 5:41ची गाडी आहे, 5:35ला निघा, लेट व्हायला नको. आता इथे थोडंसं लेट झालं आणि तोपर्यंत गाडी सुटली, अर्थात धाबा धोण्याची जी संधी आहे ना ती देखील निसटली. नक्कीच वेळ काही मिलिसेकंद त्या ठिकाणी थोडेसे वेस्टेज गेले इतकंच म्हणणार. त्यासाठी समीर राऊतनं देखील तोच आवाज केला की यस तुला लगेच फेकायचं आहे, हातामध्ये चेंडू का ठेवला, या सगळ्या गोष्टी लगेच त्या ठिकाणी क्लिक झाल्या. धावसंख्या झाली 4 ओव्हरची मॅच. वेळ महत्त्वाची आहे, 15 मिनिटं 3 षटकं, अन्यथा नक्कीच तुम्हाला पॅनलाइज केले, दंडित केलं जाईल. वेळेकडे लक्ष द्या. गोलंदाज अमय यांना तुम्ही पाहतायत, संजय आणि एका बाजूला आपण सतीशाला पाहतोय. दोन्ही खेळाडू यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांचा हा दमदार षटकार. याच्या अगोदर पहिला तर संजय आणि सुशांत जोडी होती, आता त्यांना सतीश जॉईंट झाल्यात. फुलर लाईन डिलिव्हरी होती आणि समोरच्या दिशेने खेळला होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय आणि कदाचित सतीशनं, मी मागे म्हटलं होतं बाबा सतीश आहे थोडेसे स्टायलिश आहेत, स्वतःला राखून ठेवले शेवटच्या मॅचसाठी. हा महत्त्वाचा मॅच आहे, महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅट तळपणं गरजेचं आहे. आणि आक्रमण केले अमयने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि त्याच्यावरतीच आक्रमण या षटकामध्ये होते. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा धापलकवरती 10, एंड थोडासा बदललाय. डावकुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला. गोलंदाजीसाठी अमय, उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा थोडासा वेळ घेतोय.
दोन धाबा या चेंडूवरती पूर्ण थोडंसं गळ्यापर्यंत जसं येते ना तसं झालं होतं बाबा हमारी सासे थोडी गली में अटकी थी तसा हा झेल ज्यावेळेला उडाला होता त्यावेळेला थोडासा श्वास रोखला गेला होता. धावा धाबलकावरती येते 12. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 12-12. प्रयत्न हाच आहे. शर्वे 11 चिंचोडी या टीमचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक इनफिल्डच्या वरून जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. 12 धावा फळकावर सतीश आणि संजय जवळपास संजय लोखंडे ज्यांना पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता. खूप चांगली इनिंग खेळली होती. संजयनं तब्बल 32 धावा त्या ठिकाणी कुठल्या होत्या. यावेळेस प्लातून फटक्या पुढे बॉडीला स्विंग करून चेंडूला खेळला गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. बघा हा चेंडू हाताळताना लिपले पाहिला तर क्रीजच्या कोण्यातनं गेले होते. अगदी क्रीजच्या कोण्यातनं चेंडू आत आला. लेफ्ट हँडरसाठी विथ द टर्न खेळायचं होतं आणि विथ द टर्न खेळत असताना मनगट थोडंसं फिरवलं आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकाने धावफलकामध्ये होईल वाढ. 16 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या 3-4 चेंडूचा खेळ पाहिला जिथे 6 पाहिला 4 पाहिला षटकार पाहिला चौकार पाहिला. पहिलं मोठं षटक मोठ्या धावांचं षटक येत असताना आणि डावखुरा फलंदाज आला ना आता मग गोलंदाजासमोर थोडासा प्रश्न असतो. टप्पा काय राखावा उजव्या बाहेर ठेवावा चेंडूला आत आणावं चेंडूला बाहेर आणावं ही डोकेदुखी नेहमीच डावखुऱ्या फलंदाजासमोर पाहिली आहे. वेळ जास्त जातोय. टाइम महत्वाचा है भाई. समय इतना भी लो कि भाई समय अपना खेल दिखाए. शेवटचा बॉल शेवटचा चांगला चेंडू होता. थोडासा टॉस्टअप बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला गेला होता. अगदी सन्मानजनक केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 17 आहेत. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली होती. सिंगलनं समाप्ती झाली आहे. कारण वेळेचा खेळ वेगळा आहे. तुम्ही ज्यावेळेला अशा मॅचमध्ये येता तेव्हा गेम प्लॅनिंग मॅचची स्ट्रॅटेजी डावपेच हे आखून यायचे आहेत. वेळेवरती जर चर्चा केली तर कदाचित गोंधळ उडतो. भाई वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे नाही तर मग वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचं आहे. समय पे तय करो आपको क्या करना है वरना फिर समय तय करेगा कि आपका क्या करना है. पहिले षटक संपले. धावा धावफलकावरती बिनबाद 17-3 वरती बॅटिंग संजय करतायत. 13 वरती बॅटिंग सतीश. सुरुवात चांगली त्या ठिकाणी केली गेली आहे. 17 धावा म्हणजे प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर जवळपास 60च्या आसपास नक्कीच शर्वे 11 चिंचोडी संघ पोहोचू शकेल आणि त्याच प्रयत्नात खेळी सुरू आहे. सतीश खेळतो 13 धावसंख्येवर. संजय खेळतो 3 धावसंख्येवर. मालजीपडा संघ आपण वेळ जास्त घेत आहात. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला आहे आणि 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं क्लिअर करायचे आहेत. त्या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा नक्कीच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 6 वाजून 2 मिनिटांनी तुमचा पहिला चेंडू पडला होता. आता वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देणार नाही आहोत. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे आम्हाला देखील कळतं. मला त्या व्यतिरिक्त वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गोलंदाज तयार जय पाटील. यावेळेस ऑफ साईडला फटका फसलाय. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. मिस्टर सतीश आउट. आणि ह्यांना फलंदाजी करताना डावखुऱ्या फलंदाजासाठी कुठल्या दिशेनं चेंडू खेळायचे तेही महत्त्वाचं माहिती पाहिजे. हा बघा उजव्याशीच्या बाहेर होता. लोअर फुलटॉस चेंडू. हा चेंडू खेळायचा आता व्हाईटिश लॉंग आपला फिल्डर होते त्यांनी टिपलाय. हा झेल फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेनं जात असताना सतीश बाद झालेत. 13 धावांचं योगदान त्यांनी देखील दिलेत. मालजीपाडा टीमनं एक तर गोष्टी केल्यात की गोलंदाजाचा कल्पकतेनं वापर केलेला आहे. एंडचा बरोबर वापर केला. याच्या अगोदर जयला या एंडनं गोलंदाजी करताना पाहिलंय. आता त्या एंडनं तो आलाय. गोलंदाजाचा वापर देखील चांगल्या पद्धतीनं त्याने केलाय. 1.1 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 17. रविदाच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जातं. मागच्या 2 वर्षापासून जसं तुम्ही उल्लेख केला म्हणजे जवळपास 700 दिवस असे झाले होते की या मैदानावरचं क्रिकेट थांबलं होतं. पण या स्पर्धेच्या निमित्तानं आज श्रद्धांजली चषकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा क्रिकेट सुरू झालं. या मैदानावरचं जे गतक वैभव होतं या मैदानाचा जो लौकिक होता पुन्हा एकदा प्राप्त होतोय आणि त्याच्या पाठीमागे अजिंक्य स्पोर्ट्सची प्रचंड मेहनत आहे. प्रत्येक सभासदांची जे कष्ट करण्याची तयारी त्यांनी आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता जी जिद्द होती की जिद्द या मैदान पुन्हा एकदा उभारूया नवीन उभारी घेऊया आणि ती जिद्द या स्पर्धेच्या निमित्तानं दिसून आले. चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जोपर्यंत मिड विकेटला येतील फील्ड करतील थ्रो करतील आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज समोरच्या कक्षेत जोडण्याची संधी आम्हाला देखील मिळाली. योग आला त्याबद्दल आयोजकांचा देखील मनापासून आभार आहे. कारण हे मैदान जसं मी म्हटलं होतं की वेगळं नातं आहे. खेळलोय भरपूर या मैदानावरती आणि त्याच मैदानावरती समालोचन करण्याची एक वेगळी मजा आपण घेत असतो. नक्कीच. आणि एक जर आठवण करायची गेली तर
तुकाराम सर, अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून जुचंद्रा गावामध्ये तुम्ही देखील प्रथमच समालोचन केलं होतं. ज्याप्रमाणे मी देखील या जुचंद्रा नगरीमध्ये ज्यावेळेस समालोचन करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस देखील अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातूनच तुषारजी गावडे आणि रविदादा यांचं ते इन्व्हिटेशन पहिली ती मॅच केली होती. आणि तुम्ही देखील मी म्हणे डेब्यू समालोचन कक्षामध्ये डेब्यू या जुचंद्रा गावामध्ये तुम्ही देखील अजिंक्य स्पोर्टच्या त्या स्पर्धेमध्येच केला आहे. हा, स्वर्गीय योगेश स्मृतिचषक तो आता 2022ला ज्यावेळेला तो योग जुळून आला होता. डाव्या एसटीच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे, पंच सांगतात जास्त बाहेर आहे, वाईट बॉलचा इशारा. म्हणून म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण समालोचनासाठी जातो, बऱ्याच वेळेला समालोचन करतो, पण असे मैदानं काही कमी आहेत की जिथे जो जिवंतपणा मी उल्लेख केला तर क्रिकेट अगदी जिवंत आहेत आणि त्यावेळेला मजा येत असते. आज दिवसभर भरपूर एन्जॉय केला, समालोचक कक्षाने देखील एन्जॉय केलं, प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केलं. आखो टप्प्याचा चेंडू होता, आखो टप्प्याचा चेंडू होता. जसं कहते भाई तिखा बाउन्सर, थोडंसं बाउन्सर हाताळला होता, कारण एक गोलंदाजाजवळ 2 प्रकारचे चेंडू असायला हवे. हा चेंडू बघा अगदी तेर तर्रास कानाजवळनं शिटी वाजत जात असताना नीट धाव चेंडू, डॉट बॉल. खूप चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली आहे. डॉट बॉल येतोय. धावत संख्या 19. सगळ्या भरपूर काही आठवणी आहेत. वेळेकडे फक्त लक्ष द्या, इतकंच आम्ही म्हणा वारंवार त्या आठवणी तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑन साईडला फटका हवेत खेळला होता, मिसफील्ड झालाय. प्रयत्न केला होता कॅच पकडण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी तो कॅच मिळत नाही आहे. सिंगल कंप्लीट केला जातोय. धावत संख्या 1ने पुढे सरकणार. धावत संख्या झाली आहे ती 20 धावा दाखल करते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काही आठवणी आपण रविदाते देखील आहेत, कारण एक स्पर्धा आपण देखील केली होती ज्यावेळेला वाढदिवसाचं औचित्य साधून ते स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं होतं. तो देखील सहवास रविदादांचा प्रत्येकाला लाभला होता. स्लॉक करायचं होतं, स्लॉक करायचं आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहेत. वाईट स्लॉंगरला क्षेत्ररक्षक नाहीये, पंच इशारा करतील. इट्स 4. चौकार आलाय. या चौकारानं धावसंख्येमध्ये थोडासा वेग येईल, थोडासा स्पीड पकडेल, स्कोर जाऊन पोहोचेल तो 24. 24 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. बघा आठवणी आहेत आणि अगदी आमच्या कामेशने त्या आठवणी देखील त्याच्या मोबाईलमध्ये जपून ठेवल्यात. प्रमोद शेडगे, मी, तुकाराम सर आपण देखील आहात. तो फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्यात जुन्या आठवणी आहेत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रा ज्यावेळेस हे मैदान बंद झालं त्यावेळेस भरपूर चर्चा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये झाले गेले. आता कसं होणार, कशा काही स्पर्धा होणार, ह्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र ज्यावेळेस ती न्यूज पसरली गेली, अनेक समालोचकांच्या माध्यमातून नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला की या स्पर्धेची योग्य माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवी. ती न्यूज पसरली गेली की अजिंक्य स्पोर्ट्सचं मैदान पुन्हा एकदा खुळे होते. त्यावेळेस संपूर्ण पंचकृषीमध्ये अगदी आनंदाचं वातावरण. म्हणजे प्रत्येकजण म्हणतोय बरं झालं एकदा काही मैदान सुरू झालं, बरं झालं, कारण या मैदानावर खेळ पाहण्यासाठी आणि खेळ खेळण्यासाठी एक वेगळीच मजा असते. आणि मागच्या 1 वर्षापासून प्रचंड मेहनत अजिंक्य स्पोर्टनं केली. कधी यशस्वी झालं, कधी अपयश आलं, पण अपयशाने खचलं नाही. ते पुन्हा एकदा उभे राहिले आणि जो प्रयत्न या मैदानावरचं क्रिकेट सुरू करण्यासाठी त्यांनी केलेला आहे, म्हणून आजचा हा दिवस कदाचित जसं म्हणतात ना सोनियाचा दिवस उजळला तसा आजचा दिवस आपण पाहू शकतोय. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी लोकेश 2 षटकांचा खेळ संपलाय. 12ची सरासरी 24 आहे. टाईम आहे, वेळ टाईम बघा, जास्त वेळ चाललाय. टाईम महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा आहे. आपण तसं मैदानाची देखील चर्चा करतोय, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला यश मिळतं, कधी अपयश मिळतं. अपयशाने खचून जायचं नाहीये. कदाचित तेच काम अजिंक्य स्पोर्टच्या प्रत्येक सभासदाने केलेलं आहे. जसं हिंदीमध्ये बोलतात ना, म्हणजे बार बार गिरकर भी मुकम्मल खडे है, हे जिंदगी देख हमारे हौसले तुझसे भी बडे. बऱ्याच वेळेला पडतो, खाली पडतो, पण जे हौसले आहे ना ते हौसले बुलंद होते. हौसले होते या मैदानावरती क्रिकेट चालू करण्याचं, जिद्द होती क्रिकेट चालू करण्याचं, आणि तेच जिद्दीचा परिणाम कदाचित तो पाहतोय ज्यास मैदान पुन्हा एकदा सुरू झाले. 25 धावा फळकावर या विषयाकडे नक्कीच येणार आहे. 47 धावा प्रोजेक्टर स्कोर दाखवत आहे, मात्र त्याप्रमाणे तुम्हाला खेळत राहावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे. अगदी वेगानं फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करून सिंगल मिळणार. एका धावेनं धावा संख्या झाली आहे ती 26 धावा. 40 वर्षाचा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा प्रवास. मात्र या 40 वर्षामध्ये अनेक चढ उतार, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, कधी कधी अशी बिकट परिस्थिती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रवर या 40 वर्षामध्ये आली होती की अक्षरशः एंट्री टाकण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मिस्टामिंग स्ट्रोक आहे,
फटका फसला, यष्टीरक्षक झेलच्या खाली जातोय, त्याने टिपलाय झेल. फलंदाज मात मिस्टर संजय. आणि त्यावेळेस देखील मी म्हणेल त्या संकटात म्हणजेच भले सोनं का असू दे ना, त्या संकटात अगदी सोनं विकून देखील अजिंक्य स्पोर्ट्सची एंट्री खेळली गेली. त्यावेळेस अजिंक्य स्पोर्ट्स संघ ढासळला नाही आहे की अक्षरशः आता आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण एंट्रीज कशी करायची, कशा प्रकारे मॅचेस खेळायचा, त्यावेळी ढासळला नाही आहे संघ. ढासळला नाही आहे संघ, फुटला नाही आहे. त्या कंडिशनमध्ये, त्या एकदम बॅड कंडिशनमध्ये देखील अजिंक्य स्पोर्ट्स टीमनं ती भरारी घेतली. आणि ती भरारी अशी घेतली की त्यानंतर अजिंक्य स्पोर्ट्सनं कधीही मागे वळून पाहिलं नाही आहे. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, फिनिक्स पक्ष पण असा राखेतनं भरारी घेऊन पुढे येत असतो. आणि त्याला कारण आहे फक्त अजिंक्य स्पोर्टचे खेळाडू नाही आहे, तर भक्कम पाठिंबा त्यांच्या सपोर्टरचा, खंदे समर्थकाचा नेहमीच राहिलेला आहेत. म्हणून कदाचित आज 40 वर्षाची एक परंपरा, 4 दशकाचा एक काळ जो अजिंक्य स्पोर्ट्सचा एक इतिहासाचा उल्लेख आपण करतोय ना, त्याला कारण आहे. कारण जसं एक टीम चालवणं, एक संघ चालवणं सोपं नसतं. नवीन खेळाडू येत असतात, जुने खेळाडू जात असतात, पण नव्या आणि जुन्याची योग्य सांगड घालणं तेही गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते श्रीकांत. धावा धापलकावरती 2 गडी बाद 26. थोडासा खाली राहिला. जसं तुम्ही चढ उताराचा उल्लेख केला होता, आयुष्य पण चढ उतारापेक्षा कमी नाही. चढ आपल्याला काय शिकवतात, तुमच्या क्षमतेमधली परीक्षा आहे, किती क्षमतेने तुम्ही चढ जाऊ शकता. आणि उतार तुमच्या संयमाची परीक्षा आहे, कारण उतारावरती तोल जाऊ शकतो. त्याकरता संयम राखा आणि आपला खेळ दाखवा. 26 धावा फलकावर. लोकेश गोलंदाज तयार. यावेळेस बाउन्सर, गुडन चेंडूला बाउन्स केलं गेलं. खूप चांगला चेंडू, व्हाईट बॉलचा. यस, यावेळेस अगदी डोक्याच्या वरून मला वाटतं चेंडू निघून गेलाय. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावत संख्येत भर पडणार. या एकेरी धावेनं धावा संख्या झाली आहे ती तब्बल 27 धावा. रिप्ले बघा. आणि त्यानंतर पंचांनी सांगितले व्हाईट बॉल, 2.4 षटकांचा खेळ. 27 धावा धापलकावरती आहेत. 2 फुटा चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागला. चेंडू चालला फायनल एक रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठला करतोय, जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 2 3 4. 1 2 का 4 आहे. 1 2 3 4. जो चौकार पाहिजे होता मागच्या काही चेंडूचा खेळ पाहिला, जिथे चौकार येत नव्हता, हा चौकार 4. या चौकारानं धापलकामध्ये होईल वाढ. धावा झाल्या धापलकावरती 31-31. 31-31 धावा फलकावर. यावेळेस बैटिक स्ट्रोक अगदी गुडघ्याला वाकून हा स्ट्रोक खेळला गेला. आणि या 40 वर्षाच्या अजिंक्य स्पोर्ट्सच्या प्रवासामध्ये अनेक इतिहास देखील घडले गेलेले आहेत. अनेक जे व्यावसायिक संघ आहेत, म्हणायचं गेलं तर त्या काळी म्हणायचं गेलं तर तो ठाण्याचा संघ, त्रिशूळचा संघ असू द्या, त्यानंतर ठाणा वाळकुमचा म्हणायचं गेलं तर जय जलाराम बाप्पा संघ असू द्या, विनर स्पोर्ट्स असू द्या, किंवा राहुलचा संघ असू द्या, किंवा खोचिवड्याचा संघ असू द्या, अशा अनेक व्यावसायिक संघांना अजिंक्य स्पोर्ट्स या टीमनं पराभूत देखील केला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत भर. धावा झालेल्या त्या 32-32. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकात येईल. लोकेचं एक षटक, 1 विकेट आला, 1 चौकाराला, 2 व्हाईट बॉल आतापर्यंत पाहिले. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. अक्को टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या टोकाला लागला. शॉर्ट फाईन लेगला फील्ड केला जातोय. 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांतर धावा धापलकावरती 33. 11च्या सरासरीनं 33 धावा धापलकावरती आहेत. ही सरासरी कायम राहिली तर कदाचित 44-44 धावा धापलकावरती येऊ शकतील. जसा अजिंक्य स्पोर्ट्सच्या आपल्या प्रवासाचा तुम्ही उल्लेख केला होता, त्यावेळेला मी म्हटलं काय माहिती का, चढ उतार पाहिजे. आयुष्य पण चढ उतारापेक्षा कमी नाही आहे. तुम्ही ECG काढायला जावा, ECG पण वर खाली दाखवते. फ्लॅट झाला तर खेळ संपला. त्याच्यामुळे चढ उतार येणार आयुष्यामध्ये. त्यामुळे त्या चढ उताराला तुम्ही कसं सामोरे जाता, परिस्थितीला कसं सामना करता, ते महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी काय माहिती का, परिस्थिती तुम्हाला मजबूर करते, पण तुमच्यामध्ये जर लढण्याची ताकद असेल ना, तर ती परिस्थिती तुम्हाला मजबूत बनवते. इथे मजबूर नाही बनायचं, तर मजबूत बनायचं आहे. आणि तेच काम कदाचित अजिंक्य स्पोर्ट्सनं इतक्या वर्षामध्ये केले आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. धावकावरती 33 आहेत. संध्याकाळचा 17 आहेत. किती स्कोर असावा? अजून 11 झाल्या तर 44, जास्त झाल्या तर कदाचित 50 जवळ पोहोचू शकेल हा चिंचोडीचा संघ. पण कदाचित एक फायटिंग टोटल नक्कीच पाहायला मिळू शकेल. विनोद येतोय, एक लेजेंडरी खेळाडू, मास्टर्सचे खेळाडू आहेत. मालजीपाडा मास्टर्स या टीमच्या माध्यमातून 40+ प्रवास त्यांचा आम्ही पाहिला आहे. वन ऑफ द ग्रेट बॉलर. स्ट्राईक एंडला पण यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे.
या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं, मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद श्रीकांत आउट. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट थोडंसं स्विच केली आणि प्रयत्न करताना परतावा लागले ते श्रीकांतला, कारण सुशांत स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. अशा मॅचमध्ये जर शारबी 11 चिंचोटीसाठी ते महत्त्वाचं होतं की स्ट्राईक लेणं. हे बघा लवकर थोडंसं शपथ झाले होते, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट होताना इथे सुशांत आलाय. उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा. आपण जसं चर्चा करतोय त्याकडे उद्याच्या दिवसाचा शेड्यूल देखील आपल्यापर्यंत येईल आणि जसा शेड्यूल आहे आपल्या टीमला कल्पना दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही वेळेवरती प्रत्येक संघानं इथे उपस्थित राहायचं आहे, तिथे देखील दाखल व्हायचं आहे. 5 चेंडूचा खेळ आहे, धावा धाफलकावरती 33. 33 धाबा फलकावर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त फटका चेंडूला पाठवून दिले, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सिक्सर पाहिजे होता आणि सुशांतला त्याच करता आणलंय ना, याच करता त्याला स्ट्राईक वरती आणलंय आणि ही ताकद राहिलेली आहे. आतापर्यंत या खेळामध्ये जर पाहिले ना, आता स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग ही ताकद राहिली आहेत. हे आवडतं क्षेत्र आहेत भाई, हे पसंतीचा स्ट्रोक आहे. बार बार खेळते सुशांत आणि सुशांतनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते आतापर्यंत दाखवून दिले आहेत आणि पहिल्या सामन्यापासून चांगली फलंदाजी सुशांतनं केलेली आहेत. या 4 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 39 धावा धावफलकावरती. उद्याचा दिवस शुक्रवारचा दिवस 27 मार्च या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्या पहिला सामना टीम 94 कामन वर्सेस आराध्या 11 वाघरालपाडा. दुसरा सामना असेल निर्वी 11 संतोष भुवन त्यांच्या अगेन्स्ट असेल NCC नारिंगी. तिसरा सामना असेल पतू पॅकर दत्ताळी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम 94 धाणीव. आणि चौथा सामना असेल ऑन साईडला पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे. यावेळेस चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत षटकार. खणखणीत आहे, धणधणीत आहे आणि अगदी वेळेवरती आलेला षटकार आहे. फुलरला डिलिव्हरी होती आणि त्यावेळेला फटका खेळला होता. जो मिडविकेटचं क्षेत्र होतं त्या मिडविकेटच्या क्षेत्राच्या दिशेनं हा चेंडू गेला षटकार. हा चेंडू बघा टस्टअप होता, थोडासा फ्लाईट दिली होती चेंडूला, ताकद झोकली आणि हे संध्याकाळचं सत्र आहे त्याच्यामुळे ते दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीला अक्रॉस वारे वाहत होते ना, ते थोडेसे त्या बाजूला थोडीशी दिशा बदलली आहे आणि फक्त मैदानावरती हवेची दिशा नाही बदलली आहे, मागच्या 2 सिक्सरनं मॅचची दिशा पण बदललेली आहे. ज्या दिशेला चाललाय त्या दिशेला मॅच चाललाय. 45 धावा. तुम्ही वेळ जास्त घेतलाय मालजीपाडा टीम म्हणून वेळेचं गणित वेगळं आहे. वेळेवरती ठरवा मी म्हटलं होतं. त्याच वेळेला काय क्रिकेटमध्ये मोमेंटम नाव काय चीज रहती है, ये दिखाई नहीं देता भाई, ये महसूस करने वाली चीज आहे. कदाचित मॅचला तुम्ही पकडून ठेवलं होतं, त्यानंतर तुम्ही थोडासा वेळ घेतलाय. सुशांत 18 वरती बॅटिंग करता, 2 षटकार आल्यात, बाडोबार 2 षटकार आल्यात. अजून एक 6 अँड अगेन 6 लागोपाठचा 3 इन अ रो आणि आजच्या दिवसातील पहिला फलंदाज ठरलाय ज्याने लागोपाठ 3 सिक्सर. नाव आहे सुशांत. ती स्ट्राईक का रोटेट केली गेली, का मी स्ट्राईक घेतलंय या ठिकाणी नक्कीच सुशांतनं दाखवून दिलंय. स्कोरबोर्ड कमी आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण खेळतोय. क्वालिफाय व्हायचं आहे अजिंक्य स्पोर्टच्या या स्पर्धेमध्ये, क्वालिफाय व्हायचं आहे आणि अफलातून बॅटिंग षटकारांची तिकडी पूर्ण केली आहे आणि या खेळीवर प्रभावित होऊन राजेंद्र पाटील यांना 500 रुपयाचा पारितोषिक दिलंय. यावेळेस देखील फटका हवेत खेळला गेलाय. लॉंग ऑफ ला फिल्डर आलाय झेल टिपण्यासाठी. आदेश खूप चांगला कॅच पकडलाय. फलंदाज बाद. सुशांतच्या पारीला पूर्णविराम. आउट. नक्कीच पूर्णविराम आलाय, पण त्याने त्या इनिंग मुळे डावाला थोडासा आकारही आलाय. या इनिंगचा खेळ पाहिला तर त्याला आकार आलाय. हा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता, अँगल थोडासा चेंज केला होता गोलंदाजानं, टॉप एज लागला आणि आदेश पाटील होते लॉंग ऑफला, वाईट इज लॉंग ऑफला आली चेंडू परत आणि झेल टिपलाय. या 3 सिक्सरनं जो मोमेंटम त्या बाजूला होता ना, ते अदनान सामी वाला गाना माहिती है ना, थोडासा लिफ्ट करा दो भाई, थोडासा उन्होंने लिफ्ट किया और मोमेंटम को इस तरफ शिफ्ट किया. या बाजूला त्याने शिफ्ट केलेले आहेत. मग दुसऱ्या बाजूला ताकद मालजीपाडा टीमचे देखील आहेत. दिशांत अजित पाटील याचकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज या 3 सिक्सरला, सुशांतच्या 3 सिक्सरला आले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा आहेत धावफलकावरती जर पाहिल्या तर सध्या 51 धावा आहेत. शेवटचा बॉल. मागचा सामना आपण पाहिला होता 56चा रंगलेला मॅच पाहिलाय, त्याच दिशेने सामना चाललाय. मात्र आदेशचं देखील तितकंच कौतुक. खूप चांगला कॅच टिपलाय. गोलंदाज तयार.
यावेळेस समोरच्या दिशेने खेळ्या खूप चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. डीप लॉंग ऑन फिल्डर येतोय, चेंडूला उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तत्पूर्वी आता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र 3 धावा मिळणार नाही आहेत. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. शेवटच्या चेंडूवर आले आहेत 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावर लावली गेली आहे. ती तब्बल 53 आणि 54 धावा विजयासाठी. मॅच समोर तुम्ही पाहू शकाल संजय लोहा ज्यांना बनवल्या जवळपास 7 चेंडूमध्ये 5 धावा. सतीशची चांगली बॅटिंग, 13 धावेची इनिंग सतीशची आपण पाहिली. सुशांत अफलातून बॅटिंग, 3 षटकार आपण सुशांतच्या बॅटमधून पाहिले. 7 चेंडू 24 धावा सुशांतनं बनवल्या आणि श्रीकांतनं जवळपास 5 धावा बनवल्या. चला जाऊया आपण तुषारजी गावडे साहेबांच्या दिशेनं. हॅलो, इथे एक सन्मान करण्यात येतो आहे. सुप्रसिद्ध कॉमेंट्रेटर, व्हॉइस ऑफ नारंगी, तसेच अजिंक्य स्पोर्टचे निस्सीम चाहते, तसेच तुकाराम मांगेलांचे आणखी एक ओळख आहे, श्याम पाट यांचे ते जावई आहेत. हे भरपूर कमी जणांना माहिती आहे. मी दयानंद सदानंद मात्र्यांना विनंती करतोय, दयानंद सदानंद माते माजी ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, तसेच नेहमी कोणत्याही स्पर्धेला आपल्या हजेरी लावणारे दयानंद सदानंद मात्र्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ प्रदान केलेला आहे. ते तुकाराम मंगल सरांना सन्मानित करण्यात एकदा जोरदार टाळ्या झाला. आजचा दिवस खऱ्या अर्थाने कोणी गाजवला असेल तर सर्व कॉमेंटेटर्सने, त्यामध्ये तुकाराम मांगेला, प्रमोद शेडगे, प्रसाद परब यांचा मोलाचा, भारत राऊत त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे या स्पर्धेविषयी तुकाराम मांगेला. धन्यवाद. सर्वप्रथम थोडंसं दिलगिरी देखील व्यक्त करतो, कारण थोडासा बिझी शेड्यूल आहे, त्याच्यामुळे एकच दिवस देऊ शकलो. पण इथे आल्यानंतर एक मजा असते. आपल्या माणसामध्ये गेल्यानंतर जशी मजा येते ना, तसं इथे आल्यानंतर मजा येते. आणि अजिंक्य स्पोर्ट्स भरपूर क्रिकेट त्यांच्या जोडीनं खेळलं आहे, त्याच्यामुळे ते देखील अटॅचमेंट आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी समालोचन करताना हे नाही मिळत. इथे आल्यानंतर काय मिळते ते सांगतो. प्रेम मिळतं, आपुलकी मिळते, आपलेपणाची भावना मिळते. आणि तुषारजी आपल्या सर्वांच्या मुळेच ना समालोचन करण्याची नवी प्रेरणा मिळते. त्यामुळे धन्यवाद. आज समालोचन करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुकाराम मांगेला सर. थँक्यू तुकाराम सर. खरोखरच बिझी शेड्यूल आहे, कारण एक नाही तर जवळ 3 ते 4 स्पर्धा त्यांच्या समोर आल्या होत्या. एकतर शिवनेरी, त्यानंतर आमच्या पाणजूला जी स्पर्धा सुरू आहे ती, त्यानंतर पाटील परिवाराची स्पर्धा देखील उद्यापासून सुरू होत आहे. मात्र खरोखर धन्यवाद की इतका बिझी शेड्यूल असून देखील आजचा एक दिवस तुकाराम सर तुम्ही अजिंक्य स्पोर्ट्सच्या या स्पर्धेला दिलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. उद्याचा दिवस मी आवर्जून उल्लेख पुन्हा करणार. टीम 94 कामान, आराध्या 11 वागरालपाडा या दोन्ही टीमला विनंती करतोय की लवकरात लवकर येण्याचा उद्या प्रयत्न करा. रिपोर्टिंग टायमिंग तुमचं 9:30चं आहे. 9:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आणि बरोबर पहिला चेंडू आम्हाला उद्याच्या दिवसामध्ये 10 वाजेपर्यंत पहिला चेंडू टाकायचा आहे, जेणेकरून 5-5 ओव्हरच्या मॅचेस वेळेवर होतील. गोलंदाज तयार. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू क्रॉसबॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. समीर राऊत स्ट्राईक एंडवर आहेत, मात्र चेंडू आदळला गेला तो पॅडवर. समालोचन कक्षामध्ये बदल झालाय. प्रमोदजी शेडगे आमच्यासोबत जॉईन झालेत. प्रमोद, वेलकम, तुझं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर. त्या अगोदर आपण तुकारामजी मांगेला सरांचा आवाज पण ऐकलात. आजच्या दिवसभरामध्ये प्रसाद परब सरांचा आवाज ऐकलात. आणि यावेळेला सॅम राऊतचा हा उत्तुंग फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आज रन मशीन बनलाय. समीर राऊतच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. आणि सॅम म्हणतोय रडायचं नाहीये तर मला लढायचंय. षटकार येतोय, 6 धावा. तारणार संकट मोचक, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता समीर राऊत यांचा वारंवार, 1 मॅन आर्मी. खरोखरच मॅचच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा खेळाडू घेऊन जातोय. यावेळेस ऑस्टमच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 संघ पुढे सरकणार. धावत संख्या झाली आहे ती 7.
थोडंसं अंडर प्रेशर यावेळेला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. विजयासाठी टार्गेट 54 रनचं ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड दीक्षांत अजित पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी चौकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मालजीपाडा या टीमसाठी दीक्षांत अजित पाटील मालजीपाडा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. 21 बॉल आणि 46 रन. भारतराव सर, आज सामना सुद्धा रफ अँड टफ होईल यात ती मात्र शंका नाहीये. चांगला फटका ऑफ साईडला, ट्रुदी कव्हर खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल राजू जाधव यांच्या बॅटमधून 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावा. स्टार्ट अगदी चांगली झाले, नेत्रदीपक स्टार्ट भारतराव सर मालजीपाडा टीमची पाहायला मिळते. नक्कीच मोठं टार्गेट आहे आणि त्या मोठ्या टार्गेटला जर अचीव करायचं असेल तर तुमची सुरुवात म्हणजे एखादी मोठी इमारत उभारायची असेल ना तर तुमची पायाभरणी हे मजबूत असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे स्टार्ट ऑफला आहे समोरच्या दिशेनं, मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्यानं टिपलाय झेल. पहिली विकेट राजू जाधव या ठिकाणी आउट. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं JTC लाईव्हच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने आले, फोर्स केलं होतं या बॉलला. बॉडामॅनचा चांगला वापर केला होता, परंतु फिल्डर आले आणि फिल्डरने कोणतीही मिस्टेक केली नाही. ग्रेट कॅच, फर्स्ट विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. 54 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 3 बॉलमध्ये 7 समीर राऊतच्या बॅटमधून, 2 बॉलमध्ये 2 राजू जाधव बाद झाला आणि त्यानंतर अजितच्या खात्यामध्ये पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. अजितकडे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे भारतराव सर, परंतु गोलंदाजी करण्याची त्याची जिद्द, त्याची टॅलेंटची मात्र यावेळेला दखल घेतली प्लेइंग 11मध्ये आणि अजित सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करायला हवं, कारण दुसऱ्या बॉलवर षटकार आला परंतु त्यानंतर पुनरागमन केलं. नक्कीच स्वतःला सावरलंय. म्हणतात ना की बदाम खाण्याचे अक्कल नाही आधी, अक्कल ते ठोकर खाण्याचे. एक षटकार आल्यानंतर मात्र ती लाईन आणि लेंथ याच्यामध्ये थोडासा बदल केला अजितनं. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला अगदी खेचून आणलं या फटक्याला. हा चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय फटका खेळला होता, अप्रतिम पिकअप शॉट होता. सरळ चेंडू स्वर्गीय भालचंद्र ठाकूर स्टँडला अभिवादन करणारा आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सन्मानासाठी आल्या प्रेशर मात्र यावेळेला रिलीज केलं आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावांची अपेक्षा होती, एक्सपेक्टेशन होतं, त्या धावा येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये महाकाल मालजीपाडा टीम 16 वर जाऊन पोहोचले गेले. 54 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर आता भारतराव सर 18 बॉल आणि 38 रन. या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये या धावा फायटिंग टोटल चांगल्या आहेत, परंतु बॅटिंग करण्याची कला आहे ती अफलातून पाहायला मिळते. नक्कीच खूप चांगला उल्लेख केला की या संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये, कारण दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही कसं क्रिकेट खेळलात, सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही कसं क्रिकेट, दुपारच्या वेळेमध्ये आपला पाहिलं तर हवेचा एक झोत असतो, हवेचा तो वेग असतो, त्या अनुषंगाने तुम्ही मोठे फटके इझिली खेळू शकता. संध्याकाळचं क्लायमेट जर पाहिलं तर हवेचं प्रमाण थोडंसं धीमे आहे. हवा इतकी पडली नाही, मात्र हवेचं प्रमाण थोडं धीमं आहे. मात्र या कंडिशनमध्ये तुम्ही कसं क्रिकेट खेळणार हे तुमच्यावर डिपेंड्स आहे. आणि एका बाजूला आपण समीर राऊतला पाहतोय, कोण विसरणार BBPL ची स्पर्धा, ना हवा की ना दुवा की, वहा पे चली थी सिर्फ समीर राऊत की. त्याचप्रमाणे आजच्या दिवसातील खेळ समीर राऊतचा आपण पाहिलाय. आजच्या दिवसामध्ये अफलातून परफॉर्मन्स समीर राऊतचा टीमसाठी राहिला. मार्कवर येताना कमबॅक करावा लागेल निलेशला. मार्कवर येताना कमबॅक करावा लागेल निलेशला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. विकेटकीपरने अपील जरूर केली होती, म्हणून सकाळीच उल्लेख केला होता भारतराव सर, जर तुम्हाला जर बेनिफिट मिळवायचं असेल तर तुम्ही मेन पंचांकडे अपील करा. मॉन्टी घोडेकर सर त्या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे अपील केल्यानंतर बॅटला जर स्पर्श झाला तर तुम्हाला त्याचं बेनिफिट 101% मिळेल, परंतु इथे बेनिफिट तुम्हाला मिळणार नाहीये भारतराव सर. 16 चेंडू 32 धावांची गरज. यावेळेस बॅकफुट पंच, यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे. सिंगलला डबलमध्ये क्विकली कन्वर्ट केलं गेलं, कारण जे काही येणारे चेंडू आहेत तो प्रत्येक चेंडू समीर राऊतला खेळायचे आहे. 15 चेंडू 30 धावा करायचे आहेत, याच्यामुळे समीर राऊत यांना स्ट्राईक वारंवार मिळणं गरजेचं आहे. धावा संख्या झाली आहे 24. 15 बॉल आणि 30 रन. माइंड सेट केला असेल गोलंदाज निलेशने की इथे एखादा डॉट बॉल यावा, एखादी विकेट मिळावी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. खेळपट्टीवर बॉल राहतोय, इथे रन्स मिळेल का, कंप्लीट होईल का, ऑलमोस्ट पोहोचलेत.
यावेळेला लोकेशला आपण पाहतायत ऑलमोस्ट पोचलेले आहेत आणि लेग बाईचा इशारा मॉन्टे गोडेकर सरांकडून येताना पाहायला मिळतोय. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25, लॉस ऑफ 1 विकेट. कामेश पाटील चांगली माहिती देत असताना 14 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. भारत राऊत सर, या ठिकाणी जर एखादा डॉट आला, एखादी विकेट आली तर कदाचित मॅचमध्ये पलटवार होण्याची दाट शक्यता आहे, परंतु फलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये धावांची. नक्कीच. आणि जर विकेटचा उल्लेख करायचा गेला तर समीर राऊतच्या विकेटच्या शोधात राहावं लागेल. त्या ठिकाणी शर्वी 11 चिंचोड या टीमला तर त्या ठिकाणी अँकर रोल म्हणजे आतापासून जी सकाळपासून तर आतापर्यंत जी खेळी समीर राऊतनं केली आहे टीम मालजीपडा या टीमसाठी, ती खेळी या मॅचमध्ये देखील समीर राऊत यांच्याकडून होणं गरजेचं आहे. खूप चांगला चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. धावसंख्या 25 आहे. 14 चेंडूंचा खेळ, 13 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 13 मध्ये बनवायचे 29 धावा. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अनुभव नाहीये, परंतु काय निलेश गोलंदाजी करतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खूपच लेग स्टंपच्या बाहेर बॉल जाणारा होता आणि त्यामुळे पंच दोन्ही हात खुले करतायत. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मेल. हा पहा डॉट ज्या पद्धतीने व्हाईट बॉल आला, लेग स्टंपच्या खूपच बाहेर पिच केला होता. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 रन 26 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 54 धावांचा पाठला करतोय. 26 धावा आल्या. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. अपील केली गेली आहे. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून हा लांब चेंडू हाताळला गेलाय. रिप्ले पाहू शकाल. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर शफल झाले होते. खूप चांगला चेंडू. तिथून मात्र चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू होते डॉट. आता समीकरणं बदलले गेलेत. ज्याप्रमाणे आपण प्रमोदचे उल्लेख केला होता की अशा कंडिशनमध्ये काही डॉट बॉल किंवा एखादी विकेट आली तर नक्कीच प्रेशराईज केलं जाईल मालजीपडा या टीमला. तर डॉट बॉल आलेत, त्याच्यामुळे रिक्वायर्ड रन रेट देखील या ठिकाणी वाढला जाईल. धावसंख्या आहे ती तब्बल 26. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायचे आता ते 28. 12 बॉल 28 रन. समीर राऊत 7 बॉलमध्ये 15 रन त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथे कदाचित लोकेश थोडेसे बॅकफुटला गेले, कारण दुसऱ्या बॉलवर त्याचा आल्या षटकार आला होता आणि त्यानंतर स्ट्रगल करताना सध्या पाहायला मिळतोय. स्ट्रगल हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. जसं अजिंक्य स्पोर्टची जर आपण पाहिली तर 40 वर्षांची कहाणी ही मात्र एक परंपरा जपली गेली आणि त्याचमुळे आज एकजूट होऊन मात्र आपण पाहू शकतायत, कारण अप अँड डाऊन हे येतच राहणार. आणि भारत राऊत सर, आपलं जे आयुष्य आहे ते व्हिडिओ गेमप्रमाणे आहे. कधी चढ तर कधी उतार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे तुमच्या क्रिकेटच्या खेळात सुद्धा मात्र त्या गोष्टी घडत राहणार आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते, कारण या अगोदरच्या 2 बॉलवर जर लोकेशने कदाचित स्ट्राईक रोटेट केली असती, धावांचा वेग वाढला असता, तर थोडासा फ्री माइंड समीर राऊत खेळले असते. परंतु इथे थोडंसं अंडर प्रेशर जरूर पाहायला मिळतं. 11 बॉल 28 रनची आवश्यकता. खूप चांगलं विश्लेषण केलं प्रमोद, कारण कुठेतरी लोकेशला तो विचार करणं गरजेचं होतं. समीर राऊतनं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कशा प्रकारे खेळी केली आहे. जे काही चेंडू लोकेश खेळला आहे तिथून जर सिंगल कदाचित त्या ठिकाणी कन्वर्ट केला गेला असता, समीरला कदाचित स्ट्राईकवर आणलं असतं तर कदाचित यावेळेस थोडासा स्कोरबोर्ड नक्कीच वाढलेला दिसू शकला असता. मात्र ते आलेले डॉट बॉल आणि तिथून वाढलेला प्रेशर. आता मात्र समीरला पूर्ण कल्पना आहे की मला स्ट्राईकवर उभं राहायचं आहे. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, तितकाचा प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळला गेला नाही आहे. हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. या षटकाचा विचार केला ना तर या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा कमीत कमीत स्कोरबोर्डवर आल्या तर इथून मॅच टर्न होऊ शकेल. तोच प्रयत्न आहे. भले पहिला चेंडू डॉट झालाय, दुसऱ्या चेंडूला मी सोडणार नाहीये. हा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला समीरनं. 6 धावांसाठी षटकार. आज खऱ्या अर्थानं समीर राऊत यांनी मात्र जी बॅटिंग केली ना, ती प्रत्येकाला मन मोहित करणारी बॅटिंग होती आणि बॅटिंग करतोय सध्या तरी आपण पाहतायत. कधी डॉट बॉल येत आहेत, कधी मात्र लेग बायच्या स्वरूपात इशारा येतो, परंतु षटकार आणि षटकारांचा पाडा बोलत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. आता 10 बॉल आणि एक्झॅक्टली 22 रनची आवश्यकता. सध्या तो 99 वर खेळी करतोय. आजच्या या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 99 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कामेश पाटील चांगल्या कॅल्क्युलेटिव्ह यावेळेला देत असताना कॅल्क्युलेशन करत आपण पाहू शकतायत. 10 बॉल आणि 22 रन. व्हॉट अ बॅटिंग क्लास. पहिला सामना तब्बल 38 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 39 धावा आणि या सामन्याचा विचार केला 29. बघा तुम्ही पाहू शकाल 253चा स्ट्राईक रेट. यावेळेस इनसेट आउट, इन फील्डच्या वरून इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. शॉट काय जबरदस्त बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. इनसाइड आउटचा फटका, फोरआर्मचा चांगला वापर केला. ट्रू दी कव्हर खेळत असताना एक्स्ट्रा
कव्हरला मात्र या चौकारासहित मात्र 100 धावा या वेळेला त्याच्या या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 इनिंगमध्ये जोरदार टाळ्या. पहिला वहिला फलंदाज ज्याने 100 धावा क्रॉस केलेत. 103 धावा, 103चा ॲव्हरेज, 257.50चा स्ट्राईक रेट. ॲब्सोल्युटली सुपर. समीक्षा कुर्ले यावेळेला दर्शवत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. 36ला 1. यावेळेला बॅटची एजंट टेकन. वाह, काय अप्रतिम बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केला होता. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर बॉल बाउन्स झाला. बॅटची एज घेत विकेट किपरच्या हातामध्ये सेलिब्रेशन टाइम जरूर पाहायला मिळतं आणि प्रत्येक फिल्डरच्या खेळाडूच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन शार्वी 11 चिंचोडीच्या डेफिनेटली सॅटिस्फाईड पाहायला मिळतं. समाधान हा शब्द खूप छोटा आहे परंतु आयुष्य जातं आपल्याला समाधान शोधण्यासाठी. 11 बॉलमध्ये 25, 227.27चा स्ट्राईक रेट, 3 षटकार आणि 1 चौकार. कॉट आउटच्या स्वरूपात सतीशच्या हातामध्ये हा झेलकरवी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. भारतराव सर, अजून सुद्धा मॅच समाप्त झालेली नाही आहे. अजून सुद्धा प्रेक्षक वर्ग जागेवरून उठलेला नाही आहे. यावरून स्पष्टपणे दिसतं की अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या या मैदानात मॅच असल्यानंतर मग ती मात्र एक वेगळीच औरच मजा असते आणि तो सुद्धा सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 18 रन. आणि अजिंक्यच्या या मैदानावर सहजासहजी एकतर्फी मॅचेस झाल्या नाहीयेत. एक झुंज पाहायला मिळेल. जरी समीर राऊत आऊट झालेत, जरी समीरची विकेट पडल्या, तरी देखील या ठिकाणी एक झुंज आवर्जून पाहायला मिळेल. 8 चेंडू 18. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमेय आलाय. गोलंदाज तयार. ओ, यावेळेस सरळ बॅट समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगलं शतक, चांगलं स्टॉप केलं गेला. लॉंग ऑफवरून फिल्डर आलाय. चेंडूला थांबवलं गेलंय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. 7 बॉल 16. अजय यादवने खूप चांगला प्रयत्न केला, चेंडूला स्टॉप केलं आणि हेच क्रिकेटवरचं डेडिकेशन असावं लागतं. 7 बॉल 16. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मनगडाचा चांगला वापर केला, क्रॉस बॅटचा वापर केला होता. डिपमेंट विकेटचा फिल्डर फार वेगाने येतोय, मात्र इथे 2 रन्स काही रोखू शकणार नाहीये. थोडेसे फंबल झाले होते. अतिघाई संकटात नाही. गणेश बनसोडेच्या हातामध्ये हा बॉल फेकला गेला आणि तत्पूर्वी पाहता आता 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 40 वर जाऊन पोहोचली गेली. आता 6 बॉल आणि 14 रन. महाकाल मालजीपाडा या टीमला विजयासाठी. भारतराव सर, पहिल्या बॉलपासून अटीतटीची लढत ही मात्र सध्या पाहायला मिळते, परंतु टार्गेट केलं असावं, चॅलेंज स्वीकारलं असावं की सॅम राऊत लवकरात लवकर बाद व्हावा आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. त्यासाठीच मी प्रमोद म्हटलं होतं की ज्यावेळेस तू डॉट बॉलचा विषय काढला होता त्यावेळेस मी म्हटलं होतं इथे डॉट बॉल देखील हवे आहेत आणि या मॅचवर जर पकड निर्माण करायची असेल शर्वी 11 चिंचोटी या टीमला, तर समीर राऊतची विकेट तुम्हाला शोधावी लागेल. समीर राऊतची विकेट आल्यानंतर तो आनंद त्या ठिकाणी शर्वी 11 टीमने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साजरा केला आहे. मात्र मॅच संपली नाही. मागच्या मॅचचा विचार केला अशाच प्रकारे समीर राऊत लवकर बाद झाले होते. त्यावेळेस नवा चेहरा, नवा खेळाडू, युवा टॅलेंट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं आणि मालजीपाडा टीमला जिंकून देखील दिलं होतं. त्यामुळे इथे अपेक्षा वाढल्यापेक्षा मी तर म्हणणार की जे युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, लोकेश आहे, त्यानंतर अमय आहे, यांच्यावर जबाबदारी वाढली आहे. पण इथून एक संधी देखील या दोघांना निर्माण झाली आहे. इथे संधी निर्माण झाली, हिरो बनण्याची संधी या दोन्हीही खेळाडूंसाठी निर्माण झाली. मॅच विन एका खेळाडूनं ही जर मॅच विन केली तर आजच्या दिवसाचा हिरो तोर ठरणार. यस, डेफिनेटली. 6 बॉल 14 रन. पहिल्याच बॉलवर मात्र या वेळेला ऑन साईडला वाह, काय फटका खेळलाय आणि सरळ बॉलला मात्र पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. पिकअप शॉट होता, मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावात कन्वर्ट करणारा हा उत्तुंग षटकार. 6 धावा. संधी आहे हिरो बनण्याची, ती संधी सोडायची नाही. का स्ट्रोक केला गेला, ऑफलातून स्ट्रोक. मॅच अगदी या ठिकाणी म्हणजे अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा हा पण सामना आता पाहतोय आताच्या कंडिशनमध्ये. धावा संख्या 46, 46 धावा. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 मध्ये बनवायचे 8 धावा. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅटची एज आहे. सिंगल मिळणार. चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं. सिंगल मिळणार. डबलचा कॉल दिला गेलाय, मात्र या चेंडूवर फक्त सिंगल. या चेंडूवर येतोय सिंगल. चेंडू शिल्लक आहेत ते 4 मध्ये बनवायचे आहेत 7. 4 बॉल आणि 7 रन. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर सध्या माइंड सेट केलं असेल.
की विकेट मिळावी, डॉट बॉल यावं, परंतु धावांची भूक न मिटणारे दोन फलंदाज सध्या पाहायला मिळतात, अमय आणि लोकेश. 4 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. खालून बॉल बॅटच्या बरोबर निघून गेला आणि इथून विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी अमयला भाग पडलं लोकेशने. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉलमध्ये 7 रन. जर सामना विन होत आहेत महाकाल मालजीपाडा संघ, तर रवींद्र पाटील यांचा लाडका हिरो दीक्षांत अजित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज महाकाल मालजीपाडा या टीमला, त्या संघासाठी दिलं जाईल. 3 बॉल आणि 7 रन. भारत राऊत सर, मॅच ऑन आहे. अजून सुद्धा सामना या वेळेला कोणत्याही बाजूने झुकू शकतो. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. इधर उधर के मॅच, सामना ऑन आहे आणि आमच्या स्टेजच्या लाईट देखील ऑन झाल्यात. 3 चेंडू 7 धावा. लाईट बंद करायची आहेत, लाईट बंद करा प्लीज. 3 चेंडू 7 धावा. 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत गोलंदाजाला, तर या ठिकाणी एक चांगला फटका खेळायचा आहे मालजीपाडा टीमला. ओ, यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. 1 धाव मिळणार. 3 मध्ये आता बनवायचे आहेत त्या 6. नो बॉल आलाय या ठिकाणी. नो बॉलनं संधी निर्माण झाल्या, ती म्हणजेच फ्री हिटची, मुक्त खेळण्याची. खेळपट्टीच्या बाहेर होता आणि त्यामुळे मॉन्टी गुडेकर सरांनी नो बॉल दिला आणि फ्रीडचा बॉल यावेळेला तर चान्स निर्माण झालाय, परंतु त्याचा उपयोग होणार नाहीये, कारण 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले त्याने. ऑलमोस्ट यावेळेला पोहोचतील का? यस, 2 रन्स. मोये सध्या आपण पाहिलं तर या वेळेला कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. ॲक्शन रिप्लेमध्ये आता विजयासाठी जर आपण पाहिलं 4 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आहे तुमच्याकडे. ऑलमोस्ट गणेश गणीने मात्र यावेळेला झेल टिपला होता, परंतु 1 रन वाचवण्यासाठी डायरेक्ट स्टंपवर आदळला आणि तिथून पुन्हा एकदा दुसऱ्या रनसाठी पलटले आणि तिथे सुद्धा पोहोचले गेले. 2 रन्स मिळाल्या. 50 म्हणजेच इथे आता कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे भारत राऊत सर. 2 बॉल 4 रन. म्हणतात ना, दबाव में कोई बिखरता है तो कोई निखरता है. प्रेशर जाणवत आहे. त्या प्रेशरमध्ये कदाचित ती चुकी जी घडली आहे, ती चुकी कदाचित नक्कीच महागात पडू शकेल. 2 चेंडू 4 धावांची गरज. हा चेंडू महत्वपूर्ण असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेंज. कुठेतरी प्रयत्न करायला होता. सिंगल मिळणार. पुन्हा एकदा थ्रो खराब. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फेकी खराब पाहायला मिळते. मात्र काय या 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत की नाही? आमचे पंच वळत आहे 3रा पंचांच्या दिशेनं. या 2 धावा कंप्लीट झाल्या असतील तर मॅच अगदी रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळेल आणि या ठिकाणी जर विकेट गेले असेल तर थोडा दबाव निर्माण होईल मालजीपाडा टीमवर. व्हॉट अ मॅच. अतिशय पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. तुम्ही स्टेडियममध्ये तिकीट जरी खरेदी करून गेलात ना, तरी अशा प्रकारची मॅच तुम्हाला कट टू कट पाहायला मिळणार नाही, बॉल टू रन पाहायला मिळणार नाही, परंतु त्या मॅच मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानात. आणि त्यासाठी 2 कॅमेरामॅनचं सुद्धा मी कौतुक करेन. प्रीत पाटील आणि दिविज पाटील, ते दोन्हीही कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक बॉल त्यांनी मात्र सुंदर कॅप्चर केलंय, फॉलो केलंय. आणि काय एक्झॅक्टली आहे ललित भोईर बंडा सर दर्शवत आहेत. नॉट आउट. 1 बॉल आणि 2 रन. 1 बॉल आणि 2 रन. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या यायला हव्या. दोन्ही संघांसाठी देऊया शुभेच्छा. हा सामना अत्यंत महत्वाचा आहे, कारण इथून तुम्हाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांगपत्ता सुद्धा लागत नाही. 1 बॉल आणि 2 रन. काय मॅच या वेळेला खतरनाक मूडमध्ये पाहायला मिळते. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला लोकेचा फटका फिल्डरला निवडलंय आणि जबरदस्त हा झेल यावेळेला पाहायला मिळेल. क्या बात आहे. काय झेल टिपलाय. कंट्रोल कॅच यावेळेला पाहायला मिळतं. अजय यादव, व्हॉट अ कॅच. इनक्रेडिबल. सेलिब्रेशन पहा भारत राऊत सर. याला म्हणतात क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. काय कॅच टिपलाय, काय कॅच टिपलाय. असं वाटलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, मात्र अंतिम क्षणी त्या ठिकाणी जो कॅच टिपला गेलाय. पाहू शकाल ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, तिथून मात्र या पूलचा फटका कन्वर्ट केला होता. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला, मात्र काय तो झेल.
हो अप्रतिम अप्रतिम. एक बार देखो, दो बार देखो, मैं तो कहूंगा 1000 बार देखो. काय कॅच टिपलाय. ही कॅच नव्हती तर ही पूर्ण मॅच होती हातामध्ये, इतकंच म्हणणार. गुड कॅच. चिंचोटी संघासाठी पारितोषिक आलंय दीक्षांत पाटील. आणि ही मॅच समरी सध्या आपण पाहतायत. तुषारजी गावडे साहेब यांनी सांगितलं की सात टीम झाल्या होत्या आणि त्यानंतर एक टीम बाकी राहिली होती, परंतु रिक्वेस्ट केली तुषारजी गावडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने की एंट्री टाका, आणि त्याचं फळ कुठेतरी मात्र त्यांच्या कष्टांचं फळ त्यांना मिळालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. चांगली मेहनत घेतली आणि त्या चांगल्या मेहनतीचं फळ जरूर मिळालं. इथून मात्र मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर कामेश पाटील आमच्यापर्यंत दर्शवतील.